नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समचलन आणि व्यस्त चलन, खरं तर शब्द ऐकले ना की खूप अवघड घटक आहे, काहीतरी समजत नाहीये. समचलन काय, व्यस्त चलन काय, असं आपल्या सगळ्या मनामध्ये गोंधळ होतो. पण इतकं सोप्या पद्धतीने सांगणार आहे मी, तर लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि पहिल्यांदा जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. आणि तुम्ही जर युट्यूबवर गेलात, यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन असं सर्च केलं तर त्याच्यावर कितवीचे व्हिडिओ आहेत, तिथं 7वीचे 8वीचे व्हिडिओ आहेत, पहिलीचे व्हिडिओ आहेत आणि 5वीचे सगळ्या विषयांचे व्हिडिओ आहेत. तुम्हाला एखादा दिनविशेष साजरा करायचा असेल तर दिनविशेषांवर सुद्धा सगळी व्याख्यानं आपण युट्यूबवर टाकलेली आहेत. आणि ती व्याख्यानं जी आहेत ती लिखित स्वरूपातली आपली पुस्तकाच्या स्वरूपात सुद्धा ती आपल्याकडे उपलब्ध आहे. संस्कारधन आणि प्रेरणाधन ही पुस्तकं. अशा प्रकारे जर युट्यूबवर गेलात तर तुमची भावंड असतील, तुमचे नातेवाईक असतील, तुमचे वर्गमित्र असतील, तर तुम्ही त्यांना त्या इयत्तेचे व्हिडिओ शेअर करू शकता. एखादी चांगली गोष्ट दुसऱ्यांना देणं म्हणजे खूप मोठा एक सन्मान असतो, मनाला एक समाधान. आपण जर दुसऱ्याला एखादी गोष्ट दिली ना तर आपल्याला खूप छान वाटतं, पण दुसऱ्याकडून एखादी वस्तू घेतली ना तर आपल्याला छान नाही वाटत. तर नक्की हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन जरूर दाबा, कारण आपले सारखे नवनवीन व्हिडिओ येत असतात, त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन जरूर मिळेल. चला, अधिकचा वेळ न घेता आपण लगेच सुरुवात करणार आहोत. खरं तर तुम्ही फळ्यावर उदाहरणं पाहिली ना, तुम्ही म्हणा हे तर आम्ही 4थी पासून सोडवलेलं आहे, 4थी पासून सोडवले, मग बाई वेगळा काय सांगणार आहेत. तर ही छोटी उदाहरणं आहेत. या छोट्या उदाहरणांवरून मी तुम्हाला समचलन आणि व्यस्त चलन कसं असतं ते समजावून सांगणार आहे. तर लक्ष घ्या इकडं. 5 पेनांची किंमत 30 रुपये. आपण काय करतो, पेन आणि त्याची किंमत, 5 पेनांची किंमत 30 रुपये, तर 12 पेनांची किंमत किती रुपये, असं त्रैराशिक मध्ये मांडतो. आणि लगेच काय करतो, काही जण असं करतात, 12 गुणिले 30 तिरपा गुणाकार, याला कुणी जोडीलाच नाहीये म्हणून डायरेक्ट भागिले 5, 5 सक 30 आणि 12 सक 72 असं करतात. काही जण काय करतात की याचा व्यस्तांक करतात, 12/5 गुणिले 30, 5 सक 30 आणि 12 सक 72. आता बघा इथे काय केलेलं आहे, तिरपा गुणाकार केलेला आहे. काय केलेला आहे, तिरपा गुणाकार केलेला आहे. आणि जर याचं जर रूपांतर बघितलं, 5/10, 5/10 आणि 30/72. बघा, 5 पेनांची किंमत 30 रुपये, 10 पेनांची किंमत, सॉरी 10 नाही, इथं 12 आहेत, सॉरी, बारा पेनांची किंमत किती. आता हे सुद्धा 5वीला शिकलोय आपण की हे काय सममूल्य अपूर्णांक. 5ला 6ने गुणलं, 12ला 6ने गुणलं, लगेच उत्तर आलं. आता याच्यामध्ये काय काय कंडिशन आहेत ते बघा, की याचं जर संक्षिप्त रूप केलं तर याचं संक्षिप्त होतच नाही. मग याचं करून बघा, याचं इथे कशाने भाग जातो बघा, 6ने भाग जातो, 6×5 30, 6×1 6, 6×2 12, म्हणजे संक्षिप्त रूप इथं समान आलेलं आहे. संक्षिप्त रूप काय झालेलं आहे, समान आलेलं आहे. अजून काय कंडिशन आहे, जर 72 गुणिले 5 केलं तर किती येते बघा, 72 गुणिले 5 आणि 30 गुणिले 12 समान येते का बघा बरं. 5×2 10, 1 5 36 आणि 12 36 360, म्हणजे तिरपा गुणाकार समान आलेला आहे. तिरपा गुणाकार काय झालेला आहे, समान आलेला आहे. आता हे कोणत्या उदाहरणामध्ये होतं बघा, संक्षिप्त रूप समान असतं, यालाच दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतात गुणोत्तर समान असतं. काय म्हणतात, गुणोत्तर. गुणोत्तर समान असतं म्हणजे त्याचं संक्षिप्त रूप समान असतं आणि त्यांचा तिरपा गुणाकार समान असतो.
कोणत्या प्रकारच्या उदाहरणात? अशा प्रकारच्या. मग हे उदाहरणासारखंच हे दिसतंय की बघा, 5 मजुरांना एक काम करायला 20 दिवस लागतात, तर 10 मजुरांना, आपल्याला रचना तशीच वाटते. पण इथे बघा, जर आपण वस्तूची संख्या वाढवली तर आपल्याला किंमत सुद्धा जास्त द्यावी लागते. काय करावी लागते? वस्तू वाढवल्या की किंमत वाढते, वस्तू कमी केल्या की किंमत कमी द्यावी लागते. बरोबर आहे ना? मग अशा प्रकारची जी उदाहरणं असतात ती असतात समचलनाची. काय असतात? समचलनाची उदाहरणे. समचलन म्हणजे लक्षात ठेवा, आपल्याला खालील उदाहरणामध्ये समचलन आहे की व्यस्त चलन आहे ओळखायला सांगतात. ज्या ठिकाणी वस्तू वाढवल्या की वस्तूंची किंमत वाढते, वस्तू कमी केल्या की वस्तूंची किंमत कमी होते, तिथे समचलनाचं उदाहरण असतं. पण उदाहरण पण देत नाही, असे बॉक्स मध्ये आकडे देतात आणि मग आपल्याला काही लक्षात येत नाही. ते पण मी घेणार आहे. आता बघा, 5 मजूर आणि दिवस. 5 मजुरांना एक काम करायला 20 दिवस लागतात आणि 10 मजुरांना तेच काम. आपण काय करतो? रचना तशीच दिसते, आपण लगेच करायला जातो तिरपा गुणाकार. 20 गुणिले 10 भागिले 5. 5 दुने 10, 20 दुने 40. आता बघा बरं, हे व्यवहाराला धरून आहे का? 5 माणसांनी काम केलं 20 दिवस लागतात आणि 10 माणसांनी काम केलं 40. माणसं वाढली की काय करायला पाहिजे? दिवस कमी लागायला पाहिजे ना. इथं उलटे, म्हणजे दिस इज रॉंग. इथं काय आहे? रॉंग. बघा, म्हणजे इथे आपल्याला दुसरी मेथड वापरावी लागणार आहे. आणि मग हे काळकामयोगाची उदाहरणामध्ये आपल्याला ही गोष्ट समजलेली नसते की समचलनाचं उदाहरण आणि व्यस्त चलनाचं उदाहरण समजलेलं नसतं, आणि म्हणून आपल्याला अशा प्रकारची उदाहरणं सोडवता येत नाही. आता बघा बरं, एखादं काम असेल, एखादं काम संपवायला ना समान तास लागतात. कोणी करा, 12 तास काम करायला, म्हणजे 12 तास लागतात किंवा 100 तास लागतात, असं काहीतरी असतं. मग 5 मजुरांनी 20 दिवस काम केलं तरी त्यांना किती दिवस लागले, किती तास लागले ते काढलं, आणि 10 मजुरांना सुद्धा तेवढेच तास लागणार. मग याच्यासाठी काय करावं लागतं? जर या दोघांचा गुणाकार केला, 20 5 100 भागिले याला जोडीच नाहीये म्हणून 10, 10 दुने 20, 5 दुने 10. बघा इथे काय केलं आपण? मगाशी काय केलं होतं? जेव्हा वस्तू वाढवल्या तेव्हा किंमत वाढली, तेव्हा आपण काय केलं होतं? तिरपा गुणाकार केला होता. काय केला होता? तिरपा गुणाकार केला होता. आता काय केलंय आपण? आडवाच गुणाकार केलाय. फरक लक्षात येतो उदाहरणातला. आणि मग ज्या वेळेस अशी उदाहरणं असतात मजूर आणि दिवस, तिथे व्यस्त चलन असतं. व्यस्त चलन. व्यस्त चलनामध्ये गुणाकार सारखा असतो. बघा, आता तुम्ही उत्तर 10 काढलं की नाही? बघा बरं, 20 5 100, 10 10 100. समचलनामध्ये गुणोत्तर समान असतं, संक्षिप्त रूप समान असतं, आणि व्यस्त चलनामध्ये गुणाकार समान असतो. मग आता यावर आधारित परीक्षेत कशा प्रकारची उदाहरणं विचारली जातात ते आपण समजून घेणार आहोत. आता ही अशी उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये येतात. बघा, आता याच्यावरून आता आपण शिकलो की गुणोत्तर समान असेल, संक्षिप्त रूप समान असेल तर त्याला म्हणायचं समचलन, आणि गुणाकार समान असेल तर त्याला म्हणायचं व्यस्त चलन. हे लक्षात ठेवायचं. बघा, आता आपल्याला संक्षिप्त रूप समान आहे की गुणाकार समान आहे हे शोधायचं. एक्स आणि वाय हे अशी 2 पदं आहेत. आता या दोघांचा गुणाकार समान आहे का? बघा, 5 8 40, आणि या दोघांचा गुणाकार 40 येतो का? नाही. मग हे आहे समचलनाचं. आणि संक्षिप्त रूप समान येतं का बघूयात आपण. 7 5 35, 7 8 56. संक्षिप्त रूप समान आलं की त्याला म्हणायचं समचलन. काय म्हणायचं? समचलन. मग आता समचलन कसं मांडायचं? हे असं मांडायचं, एक समचलन वाय. हे काय अशा पद्धतीने मांडायचं. मग एक्स समचलन वाय म्हणजे याचं काय असतं? याचं
हे अशा पद्धतीनं मांडलेलं हे समान असतं, गुणोत्तर समान असतं, संक्षिप्त रूप समान असतं. आणि मग आता चौकटीच्या जागी किंमत काय, तर चौकटीच्या जागी किंमत काढण्यासाठी एक कोणतं तरी घ्या. एक्स मांडा, वाय मांडा, 5 मांडा, 8 मांडा, चौकट मांडा, 32 मांडा. मी काय केलं बघा, इथलं इथंच मांडले. आणि आपल्याला माहितीये समचलन असलं की तिरपा गुणाकार करायचा असतो. आणि तुम्हाला संक्षिप्त रूपावरून पटकन आलं तर तसं पटकन करू शकता. या दोघांचा गुणाकार, जी 2 पद आहेत त्या दोघांचा गुणाकार करायचा, ज्याच्यात एक पद कमी आहे त्याने भागायचं. 8 चौक 32, 4 पंचे 20. आता बघा संक्षिप्त रूप सारखं येते का बघा, बघा 4 पंचे 20, 4 8 32 आलं का. म्हणजे इथली किंमत काय झाली 20. काय केलं बघा, लक्ष द्या. पहिल्यांदा आपण समचलन आहे की व्यस्त चलन ते शोधलं. समचलन म्हणजे संक्षिप्त रूप, संक्षिप्त रूप म्हणजेच गुणोत्तर समान असतं. गुणोत्तर समान असलं की आपल्याला तिरपा गुणाकार करायचा असतो, हे लक्षात राहील ना. आता इथलं उदाहरण बघा, समचलन आहे की व्यस्त चलन हे आपण पहिल्यांदा पाहूया. मग आता इथे 12 चौक 48, 12 चौक 48, 6 8 48. गुणाकार समान येतो. गुणाकार समान असेल तर त्याला म्हणायचं व्यस्त चलन. आणि व्यस्त चलन कसं मांडायचं असतं, अशा पद्धतीनं मांडायचं असतं. तुम्ही म्हणाल की बाई तुम्ही म्हणाल्या गुणाकार समान, मग बरोबर आहे ना, हे वाय भागिलेत तिकडे आल्यावर गुणिलेच होतील ना. XY च्या रूपात असतं, म्हणजे दोन्ही पदांचा गुणाकार असतो, दोन्ही पदांचा भागाकार सारखा असतो. म्हणून X व्यस्त चलन Y असं लिहायचं. मग तुम्हाला परीक्षेमध्ये समचलन की व्यस्त चलन असं नाही देत, व्यस्त चलन तर ह्या अशा पद्धतीने देतात. व्यस्त चलन म्हटलं की असं मांडायचं, समचलन म्हटलं की असं मांडायचं. लक्षात ठेवा हे 2 गोष्टी. आणि मग आता गुणाकार समान आला की इथं पण गुणाकार समान यायला पाहिजे, म्हणजे 24 दुने 48. पण आपल्या ओळखीची जवळची संख्या होती, 24चा पाडा पाठ होता म्हणून आपल्याला कळालं. नसतं कळालं तर आपण काय केलं असतं, X आणि Y लिहिलं असतं. X ची किंमत 4, Y ची किंमत 12 आणि मग X ची किंमत बॉक्स आणि Y ची किंमत 24. आणि समचलनामध्ये असा गुणाकार करायचा असतो, सॉरी व्यस्त चलनामध्ये गुणाकार करायचा असतो. 4 गुणिले 12 भागिले 24 आणि मग 4 सक 24, 6 दुने 12, 2. काय आलं इथलं उत्तर 2. काय केलं आपण, व्यस्त चलन असेल तर आडवा गुणाकार केलेला आहे, समचलन असेल तर तिरपा गुणाकार केलेला आहे. तिरपा गुणाकार हे लक्षात ठेवा, हे उलट सुलट दिसतंय. समचलन म्हणजे तिरपा, व्यस्त चलन म्हणजे आडवा गुणाकार. समचलन म्हणजे तिरपा गुणाकार, व्यस्त चलन म्हणजे आडवा गुणाकार. अशा पद्धतीनं या किमती काढायच्या आहेत. आता आपण याच्यावर आधारित उदाहरण कसं असतं त्याची 2 उदाहरणं पाहायची आहेत आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. आता आधी इथे काय उदाहरणात दिले बघा. मग अशा आपल्याला चलन ओळखायला सांगितलं होतं आणि मग किंमत काढायला सांगितली होती. आता इथं समचलन दिलेलं आहे, व्यस्त चलन दिलेलं आहे. आता अशी उदाहरणं कशी सोडवायची, पहिल्यांदा इथं लिहूनच ठेवायचं. समचलन म्हणजे तिरपा गुणाकार समान असतो, संक्षिप्त रूप समान असतं समचलन. मग इथं मांडून घ्यायचं X Y. X ची किंमत पहिल्या याच्यात काय 8, Y ची किंमत काय आहे 5. आता X बरोबर 24 दिले, इथली किंमत काय येईल. आपल्याला सांगितलं तिरपा गुणाकार समान असतो, मग आपण इथे मांडून घ्यायचं की जी 2 पदं असतात तिरपी ती वर लिहायची आणि ज्याला जोडीदारच नाही त्याने भागायचं. 8 त्रिक 24, 5 त्रिक 15. इथली किंमत काय आली बघा, 15 8 20, 24 पंचे 20. तिरपा गुणाकार समान, संक्षिप्त रूप 8 1 8, 8 त्रिक 24, 5 1 5, 5 त्रिक 15. जर तुमचं संक्षिप्त रूप म्हणजेच गुणोत्तर समान असेल, तिरपा गुणाकार समान असेल तर आपण त्याला म्हणायचं समचलन. आता इथे बघा
इथं व्यस्त चलन दिलेलं आहे. व्यस्त चलनामध्ये काय असतं? असा गुणाकार समान असतो. असा गुणाकार समान असतो. मग लिहा x y 4.8 0.16 y बरोबर 0.24 आणि इथली किंमत आपल्याला काढायची आहे. आता आपण शिकलेलो आहे की व्यस्त चलन असेल तर गुणाकार करायचा. मग आता गुणाकार करताना कसा गुणाकार करायचा? आडवा गुणाकार करायचा. मग 4 गुणिले 4.8 गुणिले 0.16 ज्याला जोडीदार नाहीये त्याने भागायचं. आता हा भागाकार असतो जेव्हा समान समस्थळी दशांश चिन्ह समस्थळी दशांश अपूर्णांक असतो. म्हणजे इथं पण 2 दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत, इथं पण 2 दशांश चिन्हानंतर 2 घर. असं जर समान असेल ना म्हणजे आपण काय करतो, यालाही 100 ने गुणतो आणि यालाही 100 ने गुणतो म्हणजे ही पूर्णांकात येतात. म्हणजे आपण हे दशांश चिन्ह निघून जातं. 4.8 गुणिले 16 भागिले 24 का आलं तर हे समान असल्यामुळे. याला 100 ने गुणलं त्यालाही 100 ने गुणलं. 100 ने गुणलं कारण छेदाने ज्या संख्येला गुणतो त्याच संख्येने वर सुद्धा गुणायचं असतं. आपण 100 ने गुणलं आणि डायरेक्ट मग हे उत्तर आलं. मग आता इथं भाग द्या. 4 सक 24 4 चोक 16 6 ने 4ला भाग जात नाही 0 6 8 48 आणि मग 0.8 गुणिले 4 0.4 8 32 आलं आणि दशांश चिन्ह काय आलं? एक घर सोडून. म्हणजे इथली किंमत आली 3.2. आता बघा या दोघांचा गुणाकार करून बघा आणि या दोघांचा करून बघा उत्तर येते का सारखं बघा. त्या पद्धतीनं आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागेल. आता हे तुम्हाला नक्की समजलं असेल. याच्यावर शाब्दिक उदाहरणं कशी असतात ती पण आपण लगेचच पाहणार आहोत. आता ही शाब्दिक उदाहरण आपण समजून घेणार आहोत. बघा शाब्दिक उदाहरणामध्ये आपल्याला चलन कोणतं आहे हे पण समजून घ्यायचं असतं आणि त्याची मांडणी पण करायची असते आणि ते चलन कोणतं ओळखल्यानंतर कोणती क्रिया करायची याचं सुद्धा आपल्याला आकलन होणं गरजेचं आहे. तुम्हाला माहितीये की समचलन असले तर तिरपा गुणाकार सारखा होतो आणि व्यस्त चलन असले की आडवा गुणाकार सारखा होतो. हे लक्षात ठेवायचं. आता इथे बघा एका गाडीचा वेग 56 किलोमीटर आहे. काय आहे? 56 किलोमीटर. वेग काय आहे? 56 किलोमीटर. आणि वेगाती वेळ काय जाते? ती 10 तासात पोहोचते. म्हणजे गाडीचा वेग 56 किलोमीटर आहे. 56 किलोमीटर वेगाने ती गाडी 10 तासात पोहोचते. मुलांना वेग जर कमी केला तर वेळ जास्त लागणार आणि वेग वाढवला तर वेळ कमी लागणार. बघा मग आता 8 तासात त्या गाडीला पोहोचायचे. किती तासात पोहोचायचे? 8 तासात. तर तिचा वेग किती ठेवावा लागेल? आता बघा इथं पण मांडून घेऊयात आपण. इथं मिनिटे वेळ आणि अंतर 5 तास 15 मिनिटं आणि आपल्याला विचारले मिनिटांचं. म्हणजे मिनिटाचं आपल्याला काय करावं लागेल? मिनिटात रूपांतर करावं लागेल. सारखी एकक पाहिजेत. 5 तासाचे 300 आणि वरचे 15 मिनिटं असे झाले 315 मिनिटं. 315 मिनिटात गाडी जाते 210 किलोमीटर आणि 45 मिनिटात किती किलोमीटर जाईल? आता इथे बघा बरं, वेळ जर जास्त असेल आपल्याकडं तर आपण जास्त किलोमीटर जाऊ. वेळ जर कमी असेल, वेळ जर कमी असेल तर आपण कमी अंतर जाऊ. म्हणजे वेळ वाढवला अंतर जास्त, वेळ कमी केला अंतर कमी. म्हणजे हे कसलं उदाहरण आहे? हे समचलनाचं उदाहरण आहे. हे काय आहे? समचलन. हे उदाहरण आहे समचलन. समचलन. आणि इथं वेग वाढवला की वेळ कमी लागणार आणि वेळ वाढवला की वेग वाढवला वेळ कमी लागणार. वेग कमी केला वेळ वाढणार. हे आहे उदाहरण व्यस्त चलनाचं. व्यस्त चलनामध्ये आडवा गुणाकार सारखा असतो. समचलनामध्ये तिरपा गुणाकार सारखा असतो. हे सारखं म्हणून लिहायचं.
ही चिन्हच लक्षात ठेवायची. व्यस्त असेल तर असं करायचं गुणाकार. मग करा 56 गुणिले 10 भागिले 8, 8 7 56. 70 किलोमीटर वेगाने ती गाडी न्यावी लागेल. पहिला वेग होता 56, एका तासात 56 किलोमीटर आणि तिला लागला 10 तास वेळ आणि आता 8च तासात पोहोचायचंय. मग 8 तासात पोहोचायचं म्हणलं तुम्हाला वेग काय करावा लागणार, वाढवावा लागणार. म्हणजे व्यस्त चलनाचं उदाहरण, व्यस्त चलन असेल तर आडवा गुणाकार करायचा. आता इथे आपलं समचलन ठरलेलं आहे की वेळ जास्त असेल आपल्याकडे तर आपण जास्त किलोमीटर जाऊ आणि मग इथं तिरपा गुणाकार करायचा. करा तिरपा गुणाकार. 210 गुणिले 45 भागिले 315. मग आता सोपं रूप द्या. आता इथे 9ने भाग जातो. 9 5 45, 9 त्रिक 27, 4 उरले. 9 5 45, 5 1 5, 5 7 35, 7 त्रिक 21. हे संक्षिप्त रूप पटापट देता आलं पाहिजे. म्हणजे इथं काय होईल, ती 45 मिनिटामध्ये फक्त 30 किलोमीटर जाईल. 315 मिनिटामध्ये 210 किलोमीटर, तर 45 मिनिटामध्ये ती 30 किलोमीटर जाईल. बघा आपलं उदाहरण किती सोपं झालं. फक्त चलन ओळखायचं. चलन चलन ओळखलं ना की बघा, समचलन तिरपा गुणाकार, व्यस्त चलन आडवा गुणाकार. जी 2 पद आहेत ती वर लिहायची, जे एकटच राहिले त्यांनी त्याला भागिले ठिकाणी मांडायचं. झालं उदाहरण. अशाच प्रकारची सगळी उदाहरणं आहेत, बॉक्सची उदाहरणं आणि अशी शाब्दिक उदाहरणं नक्की तुम्हाला सोडवता येणार आहे. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. समचलन आणि व्यस्त चलनामध्ये काय स्थिती असते एका बोर्डवर लिहून ठेवा आणि जाता येता वाचा, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. आणि एकदा का सराव झाला की तुम्हाला नक्की ते लक्षात राहणार आहे. तर तुम्ही याखाली ऑनलाईन टेस्ट दिलेली आहे, ती जरूर सोडवा, कारण आपल्याला समजले की नाही. आणि ऑनलाईन टेस्ट सोडवताना कच्चं काम करा, उगाचच नुसते गोल रंगवू नका. तर कच्चं काम करा आणि मग उत्तर काढा, तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि अशा प्रकारची खूप छान छान उदाहरण आपल्या पुस्तकात आहेत. तर जरूर आपली यशोदीप प्रकाशनाची पुस्तकं वापरा. 1ली, 3री, 4थी, 5वी, 7वी, 8वी अशी आत्ता पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत. काही कालावधीनंतर आपल्याकडं इतर इयत्तांची सुद्धा पुस्तकं उपलब्ध होणार आहेत. तर जरूर वापरा. इतरांनाही आपल्या पुस्तकाबद्दल, चॅनल विषयी नक्की सांगा. धन्यवाद.